गुड मॉर्निंग. फॉर्म्युला बुकमध्ये साइन एक्सचे इंटिग्रेशन डायरेक्टली दिलेलं नाही, ते आपण घेतो मायनस कॉस एक्स अँड कॉस एक्सचे इंटिग्रेशन साइन एक्स डायरेक्टली घेतो. तुम्ही फॉर्म्युला बुकमध्ये दिलं नाही. फॉर्म्युला बुकमध्ये काय दिलं आहे ते सांगतो मी आता, राहू देवाला. फॉर्म्युला बुकमध्ये इन टर्म्स ऑफ एक्स प्लस बी दिलं आहे, एक्स प्लस बी डी एक्स. ओके, आता एक्स प्लस बी डी एक्स. सपोज साइन एक्स कसा घेणार मग, हा तो ब्रॅकेट याच्या जागेवर मी एक्स घेईन. याचा फॉर्म्युला दिला आहे साइन बुकमध्ये, तो म्हणजे मायनस कॉस ऑफ एक्स प्लस बी डिवाइड बाय डी एक्स ऑफ एक्स प्लस बी असा फॉर्म्युला दिला आहे. साइन एक्स काढायचा म्हणजे मला काय, या ब्रॅकेटच्या जागेवर एक्सची व्हॅल्यू पुट करायची, बरोबर. साइन एक्स डी एक्स काय होईल, हा मायनस कॉस ऑफ ब्रॅकेट जागेवर एक्स, सो हा झाला तुमचा कॉस ऑफ एक्स डी बाय डी एक्स ऑफ ब्रॅकेट टर्म. ब्रॅकेट जागेवर काय आहे, एक्स आहे, याची व्हॅल्यू येते 1, सो मायनस कॉस एक्स डायरेक्टली. म्हणजे हे डायरेक्टली पण आठवण ठेवायचे आणि इन टर्म्स ऑफ फंक्शन पण आठवण ठेवायचे. फॉर्म्युला बुकमध्ये डायरेक्ट इन टर्म्स ऑफ फंक्शन दिले, जास्त वाढायला नको म्हणून. सिमिलर फॉर्म्युला आहे एक कॉसचा पण, कॉस ऑफ एक्स प्लस बी डी एक्स इज इक्वल टू साइन ऑफ एक्स प्लस बी अपॉन डी बाय डी एक्स ऑफ एक्स प्लस बी. लॉगच्या पण इन टर्म्स ऑफ एक्स प्लस बी दिला आहे. इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन एक्स प्लस बी डी एक्स इज इक्वल टू दिलं आहे काय, लॉग ऑफ एक्स प्लस बी. तिथं एलियन यूज केलं आहे, इथं लॉग यूज करतो आहे, काही फरक नाही पडत, दोघं सेम. अपॉन डी बाय डी एक्स ऑफ एक्स प्लस बी. ओके, आता इथं पण एक्स घेतला तुम्ही तर आपोआप इथं एक्स येऊन जाईल, इथं डी बाय डी एक्स होऊन जाईल. म्हणजे काय, 1 अपॉन एक्सच्या डेरिव्हेटिव्ह लॉग एक्स, संपली गोष्ट. तिथं फॉर्म्युला बुकमध्ये स्पेशली दिलेलं नाही की 1 अपॉन एक्स इक्वल टू डी एक्स इज इक्वल टू लॉग ऑफ एक्स. यू हॅव टू पुट दिस इन्स्टेड ऑफ दिस ब्रॅकेट, वी हॅव टू पुट एक्स. इथं एक्स असेल, ब्रॅकेट वगैरे एक्स आला म्हणजे लॉग एक्स आला, आणि इथं पण एक्स येईल म्हणजे डी बाय डी एक्स इक्वल टू 1 होईल, हा राहील फक्त तुमच्या लॉग एक्स, असं दिलं आहे. आता हे फॉर्म्युले एक्स प्लस बी केव्हा कामात येतात ते बघू आपण. एक्स प्लस बीचे फॉर्म्युले, हे दोघं फॉर्म्युले हे केव्हा लागतील आपल्याला ते पाहू. फाइंड इंटिग्रेशन 0 टू पाय बाय 2. काय लिमिट आहे, पाय बाय 2. असे लिमिट पण बघायला मिळतील तुम्हाला, 1 2 3 4 असे राहतील, असं काही नाही. पाय बाय 2, 0 टू पाय बाय 2. साइन 5 थीटा डी थीटा इज इक्वल टू व्हॉट. थीटा म्हणजे, थीटा आपण मॅथमॅटिक्समध्ये अँगलला दाखवतो, म्हणजे याचाच अँगल दाखवतो, 90 झाला, सॉरी. सपोज एक पार्टिकल आहे, इथून असा कुठंतरी मूव झाला आणि त्याने अँगल ट्रेस काय केला, थिटा केला, तर तो थिटा आपण हा घेतला इथं. आणि अशा थिटा ज्यावेळेस असेल ना, सहसा लिमिट 0 टू पाय बाय 2, 0 टू इन टर्म्स ऑफ पाय असतं. कारण का, तुम्ही जे क्वाड्रंट काढले, फर्स्ट, सेकंड, थर्ड अँड फोर्थ, हा अँगल काय आहे, हा 90 अँगल आहे. हा जे आपण पाहिलं आहे, हा 90 पूर्ण 180, 270 अँड 360. ज्यावेळेस 360 असेल त्यावेळेस आपण अँगल घेतो काय, 2 पाय. पूर्ण अँगल किती असतो, 360 म्हणजे 2 पाय घेतो. तर पाय बाय 2 म्हणजे काय, एवढा अँगल. म्हणजे असं समजा की मोशन इथून तर इथपर्यंत झालं आहे काहीतरी. अँगल किती आहे, पाय बाय 2, 0 पासून तर पाय बाय 2, असं त्याचा अर्थ होतो. ॲक्च्युली नंतर ह्या गोष्टी कळतील आपल्याला, ज्यावेळेस डिस्प्लेसमेंट डिस्टन्स ते बघू त्यावेळेस जास्त क्लिअर होईल. फक्त एक्सच्या जागेवर थिटा का घेतला सर, तर अँगलसाठी घेतला आहे. अँगल हा चेंज होत राहतो, व्हेरिएबल अँगल पण. आता ह्या केसमध्ये साइन 5 थिटा आहे, मी कोणता फॉर्म्युला यूज करेल, हा
ब्रॅकेटच्या जागेवर काय ए एक्स प्लस बी, इथं ब्रॅकेट काय ए एक्स प्लस बी, तिथं काय 5 थिटा आहे. सो इंटिग्रेशन घेताना ब्रॅकेटमध्ये इथं मायनस कॉस ऑफ ब्रॅकेट टर्म इथं काय 5 थिटा, वन मिनिट काय येतो कॉस ऑफ 5 थिटा, डेरिव्हेटिव्ह ऑफ ब्रॅकेट टर्म ने डिव्हाइड करेल मी डी बाय डी थिटा, ब्रॅकेटमधली टर्म काय तिथं 5 थिटा, लिमिट येईल 0 to π/2 इंटिग्रेशन. याला हे डेरिव्हेटिव्ह सॉल्व करायच्या नंतर लिमिट पुट करायचं. मायनस कॉस ऑफ 5 थिटा अपॉन डी बाय थिटा, ह्याचा डेरिव्हेटिव्ह घेतो 5 थिटा, काय होईल 5 कॉन्स्टंट आहे, आउटसाईड येईल राहिला काय डी थिटा बाय डी थिटा 0 to π/2. हा मायनस आहे, आउटसाईड येतोय मी त्याला कॉस 5 थिटा ॲज इट इज 5 ॲज इट इज, डी बाय डी थिटा 1, लिमिट का असेल 0 to π/2. हा मायनस, आता मी लिमिट पुट करेल, लिमिट पुट करताना दोघं टर्म ब्रॅकेटच्या मध्ये घेईल, हा मायनस आउटसाईड आहे पूर्ण. ओके, अप्पर लिमिट आधी एक काम करू 1/5 आपण बाहेर घेऊ, आउटसाईड कॉमन घेऊ, म्हणजे कॉमन घेण्यापेक्षा आउटसाईड घेऊ. आता अप्पर लिमिट पुट केलं काय होईल कॉस ऑफ 5 into π/2 मायनस लोअर लिमिट कॉस ऑफ 0 1/5, हा होईल तुमच्या कॉस 5 π/2, इकडं होईल कॉस थिटा, कॉस 0ची व्हॅल्यू ते 1. सो दिस इज ॲन्सर. ॲक्च्युली याचे पण ॲन्सर आपण अँगलमध्ये फाईंड करू शकतो, पण आपल्याला एवढं लागत नाही. ज्यावेळेस येतं त्यावेळेस येताना स्टँडर्ड व्हॅल्यू काहीतरी तयार होईल, काय होईल स्टँडर्ड काहीतरी क्रिएट होईल, असंच येतं. आता 5/2 हा तुमच्या ह्याच्यामध्ये असेल का नाही मला नाही माहिती, कशामध्ये टेबल जो दिला त्याच्यामध्ये. ज्यावेळेस प्रॉब्लेममध्ये साईन कॉस्ट तुम्हाला म्हणजे आपल्याला ज्यावेळेस एक्झाम्पल असतील साईन कॉस्ट थिटाची अशी व्हॅल्यू येते की ती स्टँडर्ड असेल, ज्या टेबलमध्ये व्हॅल्यू दिल्या आहेत त्याच्यामध्येच कुठंतरी असेल ती एक, मग तुम्ही डायरेक्टली आन्सर लिहू शकता, हे तुम्हाला शोधावं लागत नाही. ओके, तर हा फॉर्म्युला असा यूज करायचा आहे ज्यावेळेस 5 थिटा 6 थिटा असा काहीतरी असेल त्यावेळेस. अजून एक पाहू सेम कॉस 2 थिटा, कोणता फॉर्म्युला हा यूज करेल मी आता. काय होईल याचं कॉस 2 थिटा, साईन जी ब्रॅकेट टर्म आहे ती साईनमध्ये येते, ब्रॅकेट टर्म 2 थिटा इथे येते म्हणून मी इथं काय करेल साईन 2 थिटा, बाकी काही नाही. डिवाइड बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ ब्रॅकेट टर्म, याचा डेरिव्हेटिव्ह घेतला मी तर डी बाय डी थिटा 2 थिटा, लिमिट आहे 0 to π/2. साइन थीटा एज इट इज, सॉरी साइन 2 थीटा एज इट इज, इसका क्या होगा 2 आउटसाइड येईल डी थीटा बाय डी थीटा येईल, तो येईल 1, म्हणजे याचे आन्सर येईल फक्त 2 0 to π/2. हा 2 आउटसाइड, आता अप्पर लिमिट पुट करतो मी साइन साइन 2 इंटू थीटाच्या जागेवर π/2 मायनस साइन 0, कारण काय येईल 2 इंटू थीटा आहे तुमच्या 0, 1/2. दिस गेट कॅन्सल, तो काय राहिला साइन पाय, याचे काय होईल साइन 0, साइन 0 येतो 0
साईन पाय येईल -1. टोटल आन्सर येईल -1/2. बघा आता इथं स्टँडर्ड व्हॅल्यू आली ते पाय जे आपल्या टेबलमध्ये आहे 0, जे आपल्या टेबल प्रॉब्लेम असे दिलेले असतात की तुमची फायनल व्हॅल्यू ज्यावेळेस तुम्ही लिमिट पुट केल्यानंतर ना स्टँडर्ड काहीतरी दिसेल तुम्हाला. साईन पाय, साईन 30, साईन 60, साईन π/4, साईन π/2 ज्या टेबलमध्ये दिलेल्या आहेत त्याच व्हॅल्यू दिसतील तुम्हाला. मग तुम्ही डायरेक्टली तुमच्या टेबल तर आपला क्रॅम्प असतो, डायरेक्टली आपण आन्सर लिहितो. आता हे सर्व साईन कॉस्टचे झाले. आता लास्टचे टू फॉर्म्युले म्हणजे 2 फॉर्म्युले म्हणण्यापेक्षा हेच फॉर्म्युले यूज करायचे. बट फाइंड 0 to π/2 साइन स्क्वेअर थिटा डी थिटा. साइन स्क्वेअर थिटा आता ह्या पूर्ण फॉर्म्युल्यामध्ये पाहिलं तर साइन स्क्वेअर थिटाचा फॉर्म्युला नाही. साइन स्क्वेअर थिटाचा फॉर्म्युला नाही. मग वी हॅव टू कन्वर्ट दिस साइन स्क्वेअर थिटा इन टर्म्स ऑफ साइन थिटा. कुठंतरी तुम्हाला साईनमध्ये कन्वर्ट करायचे कारण तुमच्याकडे साईनचे इंटिग्रेशन आहे, कॉसचे आहे. साइन a+b पण काढू शकता तुम्ही, कॉस a+b पण काढू शकता. बट वी कांट फाइंड दिस साइन स्क्वेअर थिटा. तर त्याच्यासाठी ट्रिग्नोमेट्री यूज करायला लागेल. आणि ट्रिग्नोमेट्रीचा आपला जो फॉर्म्युला बुक आहे त्याच्या पेज नंबर 4 वर जे तुम्ही पाहिलं जनरल ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युले आहेत आणि त्याच्यामध्ये 2 फॉर्म्युले दिले आहेत. तुमच्याकडे बुक असेल बुक बघा. साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 2 फॉर्म्युले काय तिकडे लिहितो मी. साइन स्क्वेअर थिटा इक्वल टू 1 - cos 2 theta upon 2 and cos square theta is equal to 1 plus cos 2 theta upon 2. 4th नंबरच्या पेजवर दिले ते. साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 - cos 2 theta upon 2, cos square theta इक्वल टू 1 plus cos 2 theta upon 2. मी काय करेल साईनच्या जागेवर ही व्हॅल्यू पुट करेल 0 to π/2. साइन स्क्वेअर थिटा अगर ही ब्रॅकेटमध्ये 1 - cos 2 theta upon 2 d theta. हा फॉर्म्युला खूपदा यूज होता हां साइन स्क्वेअर थिटाचा. आत्ता नाही पण लगभग 7th or 8th चॅप्टर आहे इलेक्ट्रोस्टॅटिक्स म्हणून. चार्जेस तुम्ही पाहिलं असाल, पॉझिटिव्ह चार्ज, निगेटिव्ह चार्ज, त्यांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं. त्याचे जे चॅप्टर आहे त्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन करताना हा फॉर्म्युला यूज होतो साइन स्क्वेअर थिटाचा. आता याला काय करेल याच्या बघा 1 - cos 2 theta upon 2 2 कॉन्स्टंट आहे, टेक इट आउटसाइड 1/2 0 to π/2 1 - cos 2 theta d theta. आता ब्रॅकेटच्या रेस टू पॉवर नाही आहे म्हणून आपण कोणता यूज करणार सेकंड थेरम यूज करणार. डायरेक्ट प्लस मायनसचा इथं काय सबट्रॅक्शन आहे. दोघं इंटिग्रेशन मी सेपरेट करेल. इंटिग्रेशन सेपरेट करण्याच्या अगोदर स्क्वेअर ब्रॅकेट घ्या कारण धिस 1 इज मल्टिप्लाय टू होल इंटिग्रेशन. त्यावेळेस सेपरेट करणार तर 2 टर्म तयार होतील आणि दोघं टर्मला हे 1/2ने आपण डिवाइड करणार आहे. 1/2ने आपण मल्टिप्लाय करणार आहे. फर्स्ट टर्म येईल 0 to π/2 1 d theta. सेकंड 0 to π/2 cos 2 theta d theta. ब्रॅकेट कंप्लीट. आत्ता इंटिग्रेशन केले कायलमध्ये 1/2 1चे इंटिग्रेशन. ज्यावेळेस इंटिग्रेशन म्हणजे काहीच नसेल त्यावेळेस व्हेरिएबलच येतो. ज्यावेळेस डेरिव्हेटिव्हमध्ये काहीच नसेल त्यावेळेस आन्सर 0 येतो. परत काटून करतो हे डायरेक्टली माहिती पाहिजे. प्रॉब्लेममध्ये तर डायरेक्टली तुम्हाला सांगता यायला पाहिजे. तिथं परत थिटा रेस टू 0 करत नका बसू. थिटा रेस टू 0 इज इक्वल टू 1 सो थिटाचं 0 पुढे येईल. मग एवढं नाही करायचे. डेरिव्हेटिव्हमध्ये काहीच नसेल म्हणजे कॉन्स्टंट असेल 0. इंटिग्रेशनमध्ये काहीच नसेल तर व्हेरिएबल ॲज इट इज म्हणजे तो राहील थिटा. लिमिट असेल 0 to π/2. व्हेरिएबल डी थिटा झाला तर थिटा डायरेक्टली आला. ओके मायनस व्हॉट अबाउट दिस. तर याच्यासाठी मी यूज करेल सर हा फॉर्म्युला ax + b. कॉस एक्स नाही तो कॉस थिटा नाही तो कॉस 2 theta आहे. टर्म आहे काहीतरी तिथं म्हणून मी हा फॉर्म्युला यूज करेल. अकॉर्डिंग टू दॅट साइन ऑफ ब्रॅकेट टर्म काय आहे 2 theta आहे.
डिवाइड बाय डेरिवेटिव ऑफ ब्रॅकेट टर्म. ओके, 0 to π/2 1/2. याचे लिमिट मी आताच पुट करून घेतोय. π/2 - 0 हा तुमचा असेल π/2. हा तुमचा असेल π/2. ह्याचे काय होईल मायनस डी बाय डी थिटा 2 थिटा 2 कॉन्स्टंट असेल तो आउटसाइड येईल. नंतर काय राहील डी थिटा बाय थिटा म्हणजे 1. हा तुमच्यावरती साइन 2 थिटा ॲज इट इज खाली 2. लिमिट आहे 0 to π/2. हे कसं आलं कळलं. डी बाय डी थिटा 2 थिटा याला कसं लिहिणार मी 2 आउटसाइड डी थिटा बाय डी थिटा बाय डी थिटा इज इक्वल टू 1. सो आन्सर आलं 2. आन्सर आलं 1/2 π/2 1/2 इंटू π/2 मायनस याचा आन्सर पुट करेल म्हणजे लिमिट पुट करेल. हा 2 आउटसाइड घेऊन टाकला मी बाहेर. लिमिट पुट करताना काय करतोय साइन π/2 पुट करायचे आहे. सॉरी थिटाच्या जागेवर काय पुट करेल मी आधी π/2. फर्स्ट टर्म साइन 2 इंटू π/2 मायनस 0 साइन ऑफ 0 पूर्ण ब्रॅकेट कंप्लीट. 1/2 पूर्ण याला मल्टिप्लाय करतोय. हां फायनल आन्सर येईल 1/2ला मध्ये घेतलं मी π/4 दिस इंटू दिस मायनस दिस इंटू दिस 1/4 ब्रॅकेटमध्ये साइन 0 येतो 0 म्हणजे सेकंड टर्म तर डायरेक्टली 0 झाली. इथं हा 2 गेट कॅन्सल झाला. साइन π-1 झाला आन्सर. मायनस हा तुमचा π/4 फर्स्ट टर्म मायनस प्लस 1/4 दिसतंय का बरं. एक मिनिट फोन घेतो. ओके हा झाला π/4 प्लस 1/4 झाला आन्सर. काय केलं मी साइन स्क्वेअर थिटाचे आन्सर काढायचे तुम्हाला. इंटिग्रेशन करायचं होतं. डायरेक्ट फॉर्म्युला नाही. सो मी ट्रिग्नोमेट्रीचा यूज केला. अशी ट्रिग्नोमेट्री यूज करायला लागेल तुम्हाला परत JEE नीटच्या प्रॉब्लेममध्ये. मी ट्रिग्नोमेट्रीचा यूज केला. त्याला कन्व्हर्ट करून घेतलं कॉस 2 थिटा. कॉस 2 थिटा म्हणजे काय कॉस ऑफ AX प्लस B या याच्या टर्म्समध्ये आणलं मी. जस्ट लाईक दिस. बघा इथं पण कॉस आहे इथं पण कॉस आहे. 2 थिटा इथं काहीतरी ब्रॅकेट आहे आणि तिथं 2 थिटा आहे. ब्रॅकेटच्या जागेवर इथं फक्त 2 थिटा आहे. जिथं ब्रॅकेट दिसतं तिथं पुट करा आणि आन्सर. अजून एक भाऊ सेम एक्झाम्पल. इथं फॉर्म्युला होता कॉस स्क्वेअर थिटा 1 प्लस कॉस ऑफ 2 थिटा अपॉन 2. साइनच्या जागेवर आता काय घेतलं मी कॉस स्क्वेअर थिटा. अगेन कॉस स्क्वेअर थिटाची इंटिग्रेशन मला माहीत नाही. सो मी कन्वर्ट करेल त्याला बाय द यूज ऑफ ट्रिग्नोमेट्री. कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 0 to π/2 कॉस स्क्वेअर थिटा आहे तो तुमच्या 1 प्लस कॉस 2 थिटा अपॉन 2 याचे इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू dx सॉरी डी थिटा. ओके आता इथं 2 बघितला तर कॉन्स्टंट आहे. सो 1/2 मी आउटसाइड घेऊ 0 to π/2 मध्ये राहील 1 प्लस कॉस 2 थिटा डी थिटा. पॉवर नाही आहे सो मी या ब्रॅकेटला सेपरेट करेल. दोघं इंटिग्रेशन सेपरेट करून घेईल. 1/2 स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये
0 to pi by 2 1 d theta plus 0 to pi by 2 cos of 2 theta d theta. लिमिट इज 0 to pi by 2. सॉरी लिमिट अजून इंटिग्रेशन घेतलं नाही आपण. हा तुमच्या 1/2. याचं काय होईल, इंटिग्रेशन ऑफ 1 म्हणजे इथं काहीच नाही, ॲक्च्युअली इथं काहीच नाही म्हणजे काय, तो व्हेरिएबलच येतो. सो हा थिटा त्याचे लिमिट इज 0 to pi by 2 प्लस व्हॉट अबाउट दिस, याचे इंटिग्रेशन कसं घेणार, कॉस 2 थीटा आहे. सो कॉस ax प्लस बी, हा एक ब्रॅकेट टर्म आहे, इथं पण ब्रॅकेट टर्म आहे. तर त्याचे इंटिग्रेशन घेताना दिस साइन ऑफ ब्रॅकेट टर्म मीन्स 2 थीटा अपॉन डी बाय डी एक्स आहे ब्रॅकेट टर्म, इथं थीटा आहे. सो डी बाय डी थीटा ब्रॅकेट टर्म 2 थीटा जी असेल ती दिलेली असेल ती. लिमिट इज 0 to pi by 2. वन हाफ याचे लिमिट पुट केलं तर हा राहील तुमच्या फक्त पाय बाय 2 प्लस डी बाय डी थीटा. याचे आन्सर येतं 2, डायरेक्टली 2 घेतो आहे. 2 थीटाचा डेरिव्हेटिव्ह 2 येईल, कारण 2 आउटसाईड येईल, डी थीटा बाय डी थीटा 1 येईल, म्हणजे तो राहील फक्त 2 थीटा. हा तुमच्या ॲज इट इज 1/2 इंटू पाय बाय 2 पाय बाय 4 प्लस याचे काय होईल, हा तुमच्या 1/2 आउटसाईड. नंतर मी लिमिट पुट करेल, तो काय असेल मग साइन 2 इंटू पाय बाय 2. थीटाच्या जागेवर मी आधी अप्पर लिमिट पुट केलं, काय तो पाय बाय 2 मायनस साइन 0 मायनस साइन 0. 1/2 ने याला पण आणि याला पण मल्टिप्लाय केलं. ओके, हा इथे आला मध्ये. हा तुमचा पाय बाय 4. हा परत इट कॅन्सल मायनस 1 साइन पाय म्हणजे -1. एकदा कन्फर्म करू द्या बरं मला, आणि टेबल क्रॅम्प कर द्या. साइन पाय म्हणजे ओ शिट, वाटलंच मला, सॉरी. लास्ट एक्झाम्पलमध्ये पण मी साइन पाय -1 घेतला तर तो 0 आहे, 0. सो ॲन्सर येतं पाय बाय 4. लास्ट एक्झाम्पलमध्ये पण साइन पायची ॲज -1 व्हॅल्यू घेतली आहे, ते मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशनमध्ये त्याला 0 करून घ्या, त्याला फक्त 0 करून घ्या. आज असं समजा इंटिग्रेशन संपवलं आपण. फक्त इंटिग्रेशन काय आहे, कसं थोडंफार यूज करायचे, कारण आपल्याला 3rd चॅप्टरमध्ये कायनेमॅटिक्स चॅप्टर ज्यावेळेस आपण घेणार त्यावेळेस आपल्याला इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह अँड इंटिग्रेशन दोघं यूज करायचे आहेत. एवढे डीप फॉर्म्युले नाही आहेत, आधीच सांगतो मी. बट एक 2च फॉर्म्युला घेतले असते, फक्त एवढे 2 फॉर्म्युला घेतले असते, नंतर घेतले नसते मी तर तेवढी लिंक नाही लागली असती, तेवढं तुम्ही फॅमिलियर नाही झाले त्यासोबत. मग 2-5-7 दिवस त्याचे फॉर्म्युले बघत राहावं म्हणून मी तेवढं घेतलं. तुम्हाला क्रॅम करण्यासाठी याचे फॉर्म्युले खूप आहेत. आता हळूहळू क्रॅम करायचं स्टार्ट करा, कारण काय एकदा फर्स्ट चॅप्टर स्टार्ट झालं JEEचं, आता उद्या परवा आता अजून आपण ग्राफ बघणार आहेत. तुम्हाला 10th झाले असतील ग्राफ्स, पण तरी एकदा रिव्हिजन म्हणून बघू, नंतर स्टेट बोर्ड बघणार आहे आपण. पण एकदा JEEचं स्टार्ट झालं, लगभग 20 तारखेपासून होईल. एकदा JEE स्टार्ट झालं की तुम्हाला खूप फॉर्म्युले आहेत क्रॅम करण्यासाठी. तर आत्तापासून ट्रिग्नोमेट्रीचे थोडे फॉर्म्युले क्रॅम करत राहा. त्याच्यानंतर मी प्रत्येक संडेला तुमच्याकडनं टेस्ट म्हणून लिहून घेईल फॉर्म्युले, एकदा JEE स्टार्ट झालं की. बट हे ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले हळूहळू क्रॅम करत राहा, आणि जसं जसं यूज होतील तसे ते क्रॅम्प होत जातात. पण तरी कोणते फॉर्म्युले लागणार आहे कोणते नाही, जेवढे आपण शिकवले मी आतापर्यंत, जस्ट लाईक तुम्हाला मी हा बी सांगितलं होता की साइन A + B चा फॉर्म्युला पाठ करून घ्या. साइन जसं आता एक यूज झाला, हा cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 + cos 2 थीटा अपॉन 2, हा पण क्रॅम करून घ्या. असे जेवढे फॉर्म्युले आपण आतापर्यंत बघितले ते ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले तुम्ही क्रॅम करत चला आता पुढे.
उद्यापासून आपण ग्राफ बघू, हार्डली 1-2 दिवस असेल, नंतर स्टेट बोर्डला स्टार्ट होईल.